मंचाखाली सुद्धा बसलेले सर्व मान्यवर आणि आत्मीय, आज गुणगौरवाचा दिवस आहे. या पुरस्कारात निराळ्या गुणांचा गौरव होतो. ते गुण धारण करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार मिळतो. गुणगौरवाचं खूप महत्व आहे. मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी चांगला कसा वागू शकतो, कारण दोन माणसांमध्ये आवडी निवडी वेगळ्याच असतात, परस्पर विरोधही असू शकतात. निष्ठाही वेगवेगळ्या असू शकतात, पंथ संप्रदाय वेगळे असतात, जातपाती वेगळ्या असतात. पण पाहण्याची दृष्टी ही काय काय वेगळं आहे आणि काय काय विरोधी आहे ही नसते, ती सकारात्मक असते. काय काय चांगलं आहे ते पाहिजे. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये इतक्या प्रकारच्या विविधता असूनही समाज एक समाज म्हणून चालतो. आपला अनुभव आहे की वेगळेपणाला धरून जेव्हा काही चालतं तेव्हा त्यातनं भांडणं उत्पन्न होतात. गोष्ट योग्य आहे अयोग्य आहे, केली पाहिजे न केली पाहिजे हा वेगळा, परंतु वेगळेपणाला धरून जेव्हा आपण जातो तेव्हा अपरिहार्यपणे अंतर वाढतं आणि एकतेच्या सूत्राला धरून आपण चालतो तेव्हा अपरिहार्यपणे आपलेपणा वाढतो. धर्म धर्म ज्याला म्हणतात ना, त्याचं मूळ आपलेपणा आहे. जगात एकच धर्म आहे, मानव धर्म. त्यालाच आजकाल हिंदू धर्म म्हणतात. कारण आपल्याला हिंदू म्हणणारे सगळे त्यांच्या पूजा वेगवेगळ्या आहेत आणि त्यात नास्तिक सुद्धा आहेत. त्याच्यात निरनिराळ्या राजकीय विचारांचे लोक आहेत. रुची अरुची प्रत्येकाची वेगवेगळी असेही लोक आहेत. पण हिंदू म्हणायला एकच गोष्ट असते की हे सगळं असून सुद्धा आम्ही सोबत राहून चालू, असं कुठेही नाही. ज्यांना आपण चुकून धर्म म्हणतो ते सगळे पंथ संप्रदाय आहेत, रस्ते आहेत. रस्ते त्या एकाच गोष्टीसाठी केलेले आहेत, तिथे आपण पोचावं आपलेपणा. आपल्या इथे धर्माचे 4 पाय सांगतात: सत्य, करुणा, शुचिता आणि तपस. पंथ संप्रदाय पुष्कळ वेगवेगळे आहेत, पण धर्माचं मूळ या 4 गोष्टीतही चौकट आहे धर्माची. आणि त्यातलं जे सत्य आहे ते सत्य आपल्या पूर्वजांनी ओळखलं की सर्वांमध्ये एकच गोष्ट आहे, किंबहुना एकाच गोष्टीतून सर्व झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे ते दिसत वेगवेगळं असलं तरी ते एक आहे हे समजलं पाहिजे, म्हणजे सर्व सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून त्यांनी ज्या जीवनाच्या धाटणीचा शुभारंभ केला आणि आपल्याला घालून दिली ती अशी आहे की हे सगळं वेगवेगळं असलं तरी सगळ्यांना आपलं म्हणून चाला. असा विचार जगात दुसऱ्या कोणीही केला नाही, कारण त्यांचं सत्याचं आकलन अपूर्ण असल्यामुळे सगळं वेगवेगळं आहे. इथूनच त्यांची सुरुवात होते. काही सापडलं, तोडा, तुकडे करा, पहा. मग त्याचे अणू वेगवेगळे होतात, मग त्याचे परमाणू वेगवेगळे असतात, मग त्याच्यात इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन वेगवेगळे. तोडत चला, तोडत चला, तोडत चला. सगळं वेगळं आहे. आणि वेगळं आहे म्हणजे एकमेकाचा काही संबंध नाही, प्रत्येकाचं हित वेगवेगळं आहे. आणि त्याच्यामुळे
त्याच्यातनं येणारा कट्टरपणा, संप्रदाय आपलं आचरण करत असताना संप्रदायाचं एक अनुशासन असतं, नियम असतो, तो प्रत्येकालाच पाळावा लागतो. प्रत्येक संप्रदायात आहे, त्यात थोडाफार कट्टरपणा असतो, असणारच. धनुष्यबाण काय केले कर कटावरी ठेले, असं रामदास स्वामींनी विठोबांना विचारलं, कारण त्यांचं आराध्य ते धनुष्यबाण धारण करणार होतं. या रुचीचा फरक असतो. पण हा असला तरी आपण सगळ्यांनी मिळून चाललं पाहिजे. हे जे मिळून चालणं आहे त्याचं अनुशासन धर्म आहे. आणि कर्मकांड हे संप्रदायाचं अनुशासन असतं, पण त्याचा उद्देश हाच असतो तिकडे पोचावं. आणि म्हणून आपल्या इथे गुरुदेव रानडे होऊन गेले ते असं सांगायचे की देर इज ए रिलिजन ऑन टॉप ऑफ एव्हरी रिलिजन, दॅट इज युनिव्हर्सल. सगळ्या पंथ संप्रदायांमध्ये एक धर्म आहे, तो सगळ्यांच्या वर आहे. तिथे पोचायला पंथ संप्रदाय आहे. ते लक्षात राहिलं की मग कट्टरपणा येत नाही. पण फार कठीण असतं सामान्य मनुष्यांना असं अवधान कळलं. म्हणून आपल्या इथे जाकी रहे भावना जैसी प्रभू मूर्त तीन देखी ती, हे सांगितलं. त्याच्यामुळे पाहण्याची दृष्टी ही सकारात्मक आहे. मला न आवडणाऱ्या किंवा माझ्यापेक्षा वेगळ्या अशा 10 गोष्टी तुमच्यात असल्या तरी मी हिंदू म्हणून असा विचार करतो की असतं प्रत्येकाचं वेगवेगळं. पण माणूस स्वभावाने फार चांगला आहे बरं का. त्याचा विचार मला पटत नाही, पण तो आपल्या विचाराशी प्रामाणिक आहे, त्याच्यात प्रामाणिकता आहे. ही दृष्टी गुणगौरवाची असते. परगुण परमाणू पर्वती कृत्य नित्य, असं पाहायला शिकवणारा आपला देश आहे, आपला धर्म आहे, आपली संस्कृती आहे. आणि असं वागायला प्रयत्न करणारा, कधी त्याचा प्रयत्न चांगला होतो, सगळीकडे असंच वागतात, कधी तेवढा प्रयत्न होत नाही, मग विचित्र वागतात लोक. पण आपला हिंदू समाज हा तसाच आहे. त्याच्यामुळे गांधीजी असोत की विवेकानंद असोत की हेडगेवार असोत की सावरकर असोत, त्यांनी हिंदू समाजाच्या संघटनेविषयी जे म्हटलं ते, पण हिंदू काय आहे असं जर त्यांच्या सगळ्या साहित्यातून पाहिलं ते सगळ्यांचं एक आहे आणि तेच आहे. आणि त्या हिंदूंचा देश भारत आहे. तो भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी याच गोष्टींच्या आधारावर आपलं संविधान केलेलं, म्हणजे सांगून नाही केलेलं. आता मी माझा अनुभव सांगतो. आता पुरावा मागाल तर पुरावा नाही आहे, हे तोंडी संभाषण झालेलं आहे. ज्यांच्याशी झालं ते आता नाही आहे. डॉक्टर प्रणव मुखर्जी, त्यांच्याशी गप्पा होत असताना ते असं म्हणाले की दुनियेतले लोक आम्हाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.